रमाबाईचा जन्म वरंद, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे 7 फेब्रुवारी 1898 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकूजी धोत्रे होते. आईचे नाव रखमाबाई होते. भिकूजी धोत्रे यांना 3 मुली व 1 मुलगा होता. रमाबाईपेक्षा मोठ्या मुलीचे लग्न झाले होते, म्हणून रमाबाई आता सर्व भावंडांपेक्षा घरात मोठी होती. घरातील सर्वजण तिला रामी म्हणून हाक मारत. रमाबाई 8 वर्षाची असतानाच आई रखमाबाई व वडील भिकूजी यांचे निधन झाले. घरातील लहान भावंडांची जबाबदारी आता 8 वर्षाच्या रमावर आली. रमाचे हे दुःख पाहून मामांनी रमाला सांगितले, रमा, तुम्ही माझ्या बहिणीचे मुले आहेत. आजपासून तुमच्या पालन पोषणाची जबाबदारी माझ्यावर. म्हणून रमाचे मामा सर्व भावंडांना घेऊन मुंबईला आले. त्या काळी मुला मुलींचे लहानपणीच लग्न व्हायचे, म्हणून रमाच्या मामांना व काकांना रमाच्या लग्नाची काळजी वाटू लागली. ते रमाच्या लग्नाची तयारी करू लागले. एकदा रमाचे मामा व काका रमाला घेऊन बाजारात गेले. अचानक बाजारात रामजी संकपाळ भेटले. रामजींनी असं ऐकलं होतं की वनंदकरांची मुलगी फार सुंदर आहे. त्या दिवशी रमाला त्यांनी पाहिले. रमा त्यांना पसंत पडली. त्या अगोदर रामजींनी भीमरावसाठी 2 मुली पसंत केल्या होत्या, परंतु रामजींना वाटले की आपल्या भीमासाठी हीच मुलगी उपयुक्त राहील. मग काय, विलंब न करता लग्नाची चर्चा झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लग्नाच्या वेळी 17 वर्षाचे होते व रमा 9 वर्षाची. सासरी रमाबाईला सर्वजण रामू म्हणत. 1907 साली बाबासाहेब मॅट्रिक झाले. मुंबईतील पोयबावाडी येथील चाळीत ते राहायला गेले. रमाबाईला बाबासाहेबांनी घरीच लिहायला वाचायला शिकवले. बडोद्याचे राजा सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब 1913 साली शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. त्यांनी पदवी प्राप्त केली. तेव्हा रमाबाईचे सासरे रामजी मालोजीराव आंबेडकर व दीर आनंदराव आंबेडकर यांचे निधन झाले. आता कुटुंबाची सर्व जबाबदारी रमावर पडली. रमाचा स्वभाव मितभाषी म्हणजे कमी बोलणे, दृढ निश्चयी म्हणजे आपण जो निश्चय केला त्या निश्चयावर ठाम असणे आणि स्वाभिमानी होत्या. स्वाभिमानी म्हणजे आपल्याजवळ जे काय आहे त्याच्यात समाधान मानणे, कोणाकडून काही न घेणे. त्या कर्तव्यनिष्ठ होत्या. जी कामे आपल्याला दिली ती पूर्णच करायची व स्वसुख त्यागी होत्या, म्हणजे स्वतःचे सुख, स्वतःचा आनंद दुसऱ्याला देणे. अशा खडतर स्थितीतही मनाची शांतता नि घरातील एकोपा अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी फार कष्ट सोसले. बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत त्यांच्या विधवा भावजाईला व तिच्या मुलांना अंतर दिले नाही. त्यांचे उत्तम प्रकारे पालन पोषण केले. हाल अपेष्टातही कधी कुरकुर केली नाही. काटकसरीतले प्रपंच करून पतीच्या अभ्यासात अडचण येईल अशी एकही गोष्ट त्यांनी केली नाही. आर्थिक परिस्थिती. छोटा यशवंतही सतत आजारी राहत असे. आनंदरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई व पुत्र मुकुंदाला त्यांनी अंतर दिले नाही. 1921 साली गंगाधर मरण पावला तेव्हा भीमराव राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी परत परदेशात गेलेले होते. त्यावेळी रमाबाईंनी एकटीने हे दुःख पचवले. संसाराचा गाडा चालवण्यासाठी त्यांनी शेण्या व सरपण वेचून अत्यंत काबाड कष्टात व काटकसरीने दिवस काढले, पण पतीच्या शिक्षणात व्यत्यय येऊ दिला नाही. भीमराव परत आल्यावर 1924 साली राजरत्नाचा जन्म झाला. राजरत्नाला खेळवताना बाबासाहेब स्वतःला विसरून जात. जुलै 1926 मध्ये निमोनिया होऊन त्यातच तो दगावला. त्याच्या मृत्यूमुळे बाबासाहेबांचे संसारातून लक्ष उडाले. त्यांनी स्वतःला
वाचन, समाजकार्य, वकिली इत्यादी कामात झोकून दिले. पण रमाबाई खंगू लागल्या. बाबासाहेब रमाबाईंची काळजी करीत, पण कामाच्या व्यापातून त्यांना कमीच वेळ मिळे. मे महिन्यात त्या खूपच खंगल्या. डॉक्टर आंबेडकर तेव्हा पनवेलमध्ये मुलांसाठी हॉस्टेल बनवण्याच्या कामात व्यस्त होते. 24 तारखेला माणूस पाठवून त्यांना बोलावून घेतले गेले. तेव्हापासून ते रमाबाई जवळच बसून होते. रमाबाई साहेबांना बघत राहिल्या. त्यांना बोलायलाही कष्ट होत होते. साहेब स्वतःच रमाबाईंना चहा, दवा, मोसंबीचा रस पाजत. पण रविवारी दिनांक 26 मे 1935च्या रात्री त्यांचा श्वास कायमचा थांबला. मला आठवतोय डॉक्टर आंबेडकरांचा तो करून विलाप. रामू, मला तू सोडून गेलीस, मी तुला सुख देऊ शकलो नाही. आणि ते जोरजोराने रडू लागले. रमाबाईच्या मरणाची खबर साऱ्या मुंबईमध्ये पसरली. 27 मेला त्यांच्या अंत्ययात्रेत 40-50 हजार लोक सामील झाले होते. डॉक्टर साहेब एक आठवडाभर रमाबाईच्या आठवणीत रडत राहिले. इतके की त्यांना डोकेदुखीचा आजार जडला. उपचारासाठी त्यांनी लोणावळ्याच्या कैवल्यधाम येथे जाऊन डोक्यावरचे केस काढले व औषधीचे लेप लावले.